नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ समीर श्रुती आले तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तेव्हा आम्ही 2 दिवस आउटर बँकला सगळेजण ट्रिपसाठी गेलो होतो. आमचं घर ते आउटर बँक हा 4 तासांचा प्रवास आहे. आउटर बँकला अटलांटिक महासागराची किनारपट्टी आहे. अटलांटिक महासागर बघण्यासाठी आम्ही सगळेजण तिकडे गेलो होतो. सकाळी लवकर आवरून छानपैकी इडली, चटणीचा आणि मुगाची उसळ याचा नाश्ता केला आम्ही सगळ्यांनी मिळून. त्यानंतर निघताना ठरल्याप्रमाणे दोन्ही वेळचे डबे तयार करून घेतले. संध्याकाळी खाण्यासाठी वडापावसुद्धा घेतला आणि सगळे तयार होऊन गाड्यांमध्ये आम्ही बसलो. आउटर बँकच्या दिशेने जाण्यासाठी सगळेजण निघालो. अर्ध अंतर गेल्यानंतर एका रेस्ट एरियामध्ये आम्ही थांबलो आणि आमच्यासोबत आणलेले डबे आम्ही तिथे खाल्ले. थोडा वेळ तिकडे थांबून पुन्हा पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालो आणि पुढे आम्ही प्रवास करून बरोबर 2 तासांचा प्रवास करून आउटर बँकला आम्ही सगळेजण पोहोचलो. तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही राईट ब्रदर्सच्या मेमोरियलला भेट दिली. हे मेमोरियल किटी हॉक्स या ठिकाणी आहे. तिकडे त्यांनी प्रथम ग्लायडर्सचे आणि नंतर विमानाचे उड्डाण केले होते. त्यांनी डिझाईन केलेल्या पहिल्या विमानाची प्रतिकृती या मेमोरियलमध्ये बघण्यासाठी ठेवलेली आहे. त्यांच्याविषयीची सगळी माहिती तसंच त्यांचे फॅमिली फोटो इथे लावलेले आहेत आणि छान छोटंसं माहितीपूर्ण हे म्युझियम आहे. तुम्हीसुद्धा या परिसरात जर आले तर या म्युझियमला नक्की भेट द्या. खूप छान हे म्युझियम आहे. इकडे आम्ही सगळं फिरलो आणि याच्या बाहेरसुद्धा टेकडीवरून त्यांनी बनवलेल्या ग्लायडरचे उड्डाण केले होते. ती जागासुद्धा इथे बघायला मिळते. तसंच त्यांनी लँड केलेल्या पहिल्या 3 उड्डाणाच्या लँडिंगच्या स्पॉटवर दगडाचे मॉन्युमेंट लावलेले आहेत. सगळं छानपैकी इकडे बघता येतं. सगळं आम्ही बघितलं. सगळी माहिती वाचली. मुलांनीसुद्धा सगळी माहिती वाचली. त्यानंतर इथे फिरलो आणि इथे आम्ही भरपूर सारे फोटोज काढले. त्यानंतर बराच वेळ इथे फिरून झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी पुन्हा आम्ही गाडीमध्ये बसलो. हे फोटो संपल्यानंतर तुम्हाला पुढे आम्ही जिथे गेलो तो स्पॉट तुम्हाला दिसेल. आम्ही पुढे लाईट हाऊस बघण्यासाठी गेलो होतो. तिथून जवळच असलेल्या बोडी आयलंडला आम्ही गेलो. तिकडे मोठं छान असं लाईट हाऊस होतं आणि हे जे लाईट हाऊस आहे ते 1871 साली याच्या कामाला सुरुवात झाली आणि याचं जे पूर्ण बांधकाम आहे ते 1872 साली पूर्ण झालं. 1932मध्ये या लाईट हाऊसमध्ये इलेक्ट्रिकचे दिवे लावण्यात आले. त्याआधी या लाईट हाऊसमध्ये तेलाचे दिवे इकडे लाव